सांगेन तुम्हाला। पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिलेत? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय। मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा की मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा। हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत। हे जे तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना, तर उगाच हिंदू मुसलमान करू नका। प्रकार समोर आला की मोहोळमध्ये एका धाब्यावर ईव्हीएम मशीन कुठे मिळाल्या? सोलापूरला मिळाल्या। पैठणला आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला। अजून कुठे काय झालंय? मशीन तर बंद पडल्याच। ही कसली निवडणूक? हा पोरखेळ आहे, हा पोरखेळ आहे। शिवसेनेचे उपमहापौर म्हणून ज्यांनी अर्ज भरला संजय गाडी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। मला माहिती, त्यांनी मला माहिती असं उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत जी आहे ती संपत आलेली आहे। ते पुन्हा विधान परिषदेवर येणार का, अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यासाठी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल। काय मग एकमेकांना मदत महाविकास आघाडीत करावीच लागेल, एकमेकांना मदत करावीच लागेल। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची। त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे। हे आम्ही त्यांना विनंती केली आहे, त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। नहीं, ये अभी मैंने आपको बताया है, ये आपका सवाल नहीं है, मैंने अभी बताया आपको। ये मैंने बताया है कि मुंबई के महापौर ने जो नवनिर्वाचित